फॉलोअर्स खूप आले. आता फॉलोअर्सचं मॉनिटायझेशन कसं करायचं? एकटा बिझनेस करावं का कोणातरी मित्रांसोबत किंवा एक पार्टनर सोबत बिझनेस करावा? आज माझे मित्रच समजा कुठल्या तरी चुकीच्या संगतीला लागलेले आहेत, म्हणजे चुकीच्या गोष्टी करतायत आणि मी पण त्यांच्यासोबतच संगत करतो. मी एकटा जे अचीव्ह करू शकतो ते टीम सोबत नाही करू शकत. जर प्रोफेशनल लाईफमध्ये जगतो तर प्रोफेशनल लाईफमध्ये प्रोफेशनल मित्र कसे असावे? यंग जी जनरेशन आहे जी की ज्यांना नॉलेज 8व्या वर्षी 10व्या वर्षी ज्यांना ॲक्सेसिबिलिटी भेटली आहे यूट्यूबमधून, मग याला सगळ्याला पेशन्स, डिसिप्लिनची गरज लागते. तर बऱ्याच जणांचं काय झालं आहे की मला एकट्याला पुढे जायचं. बिझनेसच्या मागं फक्त तेवढ्याच गोष्टी आहेत का प्रत्येकजण फक्त कॉन्टेंट क्रिएट करून बिझनेसमॅन होऊ शकतो का? आज आपले जे गेस्ट आहेत त्याचं नाव आहे सूरज भोसले आणि ते leads2sell.com या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि इंस्टाग्रामवर ते आपल्या यंगस्टर्सना आणि जे बिझनेसमॅन आहेत त्यांना बिझनेस कसा करायचा ह्याबद्दल प्रॅक्टिकल टिप्स देत असतात. आणि आजचा जो आपला विषय आहे तो देखील प्रॅक्टिकल टिप्स फॉर बिझनेसमॅन हाच आहे. तर जाणून घ्या त्यांच्याकडून बिझनेसमधील काही प्रॅक्टिकल टिप्स. तर सूरज सर, तुमचं मी प्रोफाईल बघत होतो या पॉडकास्टला तुम्हाला बोलवण्याच्या आधी मी तुमचा प्रोफाईल बघितलं. खूप जबरदस्त तुम्ही टिप्स देताय लोकांना, ऍक्च्युअल जे समाजाला गरजेचं आहे थँक्यू. ते तुम्ही देताय. आणि त्यात माझं असं लक्षात आलं की आजकाल मार्केटमध्ये काय चालू आहे, लोक ना उगाचचे सल्ले देत आहेत आणि त्याला ही यंग जी जनरेशन आहे जी की ज्यांना नॉलेज 8व्या वर्षी 10व्या वर्षी ज्यांना ॲक्सेसिबिलिटी भेटली आहे यूट्यूबमधून, सगळे बिझनेसकडे वळत आहेत. त्यामुळं पण ना ते पैशाच्या मागे एवढे पळत आहेत की जे ॲक्च्युअल क्वालिटी आहे ना ते देणं ते विसरत आहेत. बऱ्यापैकी आत्ता जर मी बघितलं ना, कॉन्टेंट इंडस्ट्री जशी काम करते त्याच्यामध्ये काय चालू आहे की कॉन्टेंटमध्ये मोटिवेशन जास्त विकलं जात आहे. बरोबर. कोणताही इन्फ्लुएन्सर असेल ना तर तो स्वतः काहीतरी मोटिवेशन विकतोय, त्याच्यानंतर तो त्याचा बिझनेस सेटअप करतोय आणि बिझनेस सेटअप केल्यानंतर लाईफस्टाईल विकतोय. आत्तापर्यंत जेवढे पण इन्फ्लुएन्सर आले, मग कधी टिकटॉकपासून ते आत्ता इंस्टाग्रामपर्यंत, रील्सपर्यंतचे, त्याच्यामध्ये काय झालं की फॉलोअर्स खूप आले. आता फॉलोअर्सचं मॉनिटायझेशन कसं करायचं त्यासाठी काहीतरी वेगळे बिझनेस केले आणि त्या बिझनेसमुळं दुसऱ्यांना, आता जे काही यंगस्टर्स त्यांना फॉलो करतायत त्यांना ते मोटिवेशन दिलं पाहिजे. आणि प्लस ते कशा गाड्यांमधनं फिरतायत, कशा कशा ठिकाणी जात आहेत हे बघून दुसऱ्यांना पण त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं की मी पण हे केलं पाहिजे, आता मला बिझनेसमध्येच उतरलं पाहिजे. पण बिझनेसच्या मागं फक्त तेवढ्याच गोष्टी आहेत का प्रत्येकजण फक्त कॉन्टेंट क्रिएट करून बिझनेसमॅन होऊ शकतो का? तर ह्या गोष्टी तशा सोप्या नाही आहेत, करायला अवघड असतात. त्यानंतर पेशन्स टेस्ट होतात, डिसिप्लिन लागते आणि त्यामध्ये कुठेतरी बेसिक नॉलेज तरी ॲटलिस्ट पाहिजे की मार्केटमध्ये काय चाललंय. बरोबर. सो मी प्रत्येक वेळी कोणाला पण काय सजेस्ट करतो की तुम्ही ज्या पण बिझनेसमध्ये येत आहे त्या बिझनेसमध्ये कोर व्हॅल्यूज काय, त्या बिझनेसला लागणाऱ्या कोर व्हॅल्यूज किंवा त्या कस्टमरला काय पाहिजे नक्की तुमच्याकडनं, हे सगळं तुम्ही जर व्यवस्थित स्टडी करणार असाल, तुम्ही जर त्याच्यासाठी तयार असाल, फीडबॅक्स पण येतात त्याच्यामध्ये, लोक तुम्हाला बोलणार आहेत, तिथं तुम्हाला सगळ्यांचं ऐकायचं आहे. जॉबमध्ये तुम्ही एका पर्सनचं, एका मॅनेजरचं किंवा बॉसचं ऐकता, पण इथं तुम्हाला प्रत्येक कस्टमर सांगणार आहे किंवा तुमचा एम्प्लॉय पण तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर मग त्या गोष्टीची तयारी तुम्ही ठेवू शकता का? मग याला सगळ्याला पेशन्स, डिसिप्लिनची गरज लागते. शांतता स्वतःमध्ये मुळात असावी लागते की जर समोरचा कितीही रागात मला बोलायला आला तरी पण मी त्याच्यावर धावून नाही जाऊ शकत. मला शांतपणे ते ऐकून घेणंच आहे. त्यानंतरच मग मी त्याच्यावरती काही सोल्युशन आहे का माझ्याकडे, मी ते देऊ शकतो. त्याचबरोबर मी काय सांगतो अजून की व्हॅल्यू काय आहे, तुम्ही जे काही प्रोडक्टमध्ये येणार आहात, बिझनेस तुम्हाला करायचं आहे हे तुम्हाला समजा फायनल झालं, आता तुम्ही ठरवलं बिझनेस करायचं आहे, बरं मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट काय आणताय किंवा सर्व्हिस देताय का किंवा ट्रेडिंग करताय का, रिसेलिंग करताय का, वॉट एव्हर तुमचा जो काही बिझनेस मोड असेल. प्रत्येक बिझनेस चांगलाच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमरला काय व्हॅल्यू देणार आहे? कस्टमर पैसे पे करणार आहे तुम्हाला, कस्टमर तो त्याच्यातनं काहीतरी एक्सपेक्ट करतोय की तुम्ही ॲटलिस्ट त्याला, त्यांनी समजा 100 रुपये तुम्हाला दिले, त्या 100 रुपयाच्या अगेन्स्ट तुम्ही व्हॅल्यू कशा पद्धतीनं देताय. मग त्याच्यामध्ये क्वालिटी आली, इव्हन दो तुम्ही त्याला एक्सपिरियन्स काय देताय की तुम्ही सेल करताय ना, तर सेल करताय तर त्या कस्टमरला कशा पद्धतीनं सेल करताय, पॉझिटिव्ह अप्रोच आहे का तुमचा कस्टमरसाठी. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या कस्टमरकडनं अजून फीडबॅक घेताय का त्या गोष्टीवरती. जर मी आज सेल केलं तर त्याच्यानंतर कस्टमरला कसं मी कनेक्ट करतोय पुन्हा. या सगळ्या गोष्टींचा एक एकंदर अभ्यास जर करता येत असेल तर बिझनेस चांगला आहे. फक्त तुम्ही कोणाचं तरी बघून, कोणाची तरी लाईफस्टाईल बघून जर त्याच्यामध्ये यायचा प्रयत्न करत असाल तर ते तुम्हाला टफ जाणार. तुम्ही 6 महिने जास्तीत जास्त सस्टेन कराल, त्यानंतर पुन्हा तुम्हाला रुटीन पहिले पाडे 55 सेम. आणि परत ह्यामुळे काय होतं सर, तुम्ही एक पॉईंट मांडलात की लोक हे इन्फ्लुएन्सर
बनतात पहिले आणि मग काहीतरी प्रोडक्ट आणतात आणि मग विकतात. बरोबर. पण हे जे बघणार त्यांना समजत नाहीये. राईट. आणि प्रत्येक म्हणतात प्रत्येकाचं आजचं मोटिवेशन काय, मला रणवीर आलामध्ये बनायचं. समजा मी पॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये आहे तर मला राष्ट्रमध्ये बनायचंय. तुम्ही जर क्रिकेट खेळता तर तुम्हाला विराट कोहली बनायचंय, तुम्हाला सचिन तेंडुलकर बनायचंय. पण पहिला स्वप्नील संजय आणि पहिला सूरज भोसले कोणाला नाही बनायचं. तर ही कुठे ओरिजिनॅलिटी आहे ना कंटेंट मधली, ती कुठेतरी मिस होते. बरोबर. तर तुम्हाला असं वाटतं का की लोकांनी ओरिजिनल फॉलो करावं का कोणाला तरी वेगळ्या व्यक्तीला फॉलो करावं? येस. आता याच्यावरती मी एक रील पण बनवली होती ॲक्च्युली, की म्हणजे मी कॉन्टेंट क्रिएशन इंडस्ट्रीबद्दल जर सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये काय होतं ना, आपण समजा 1000 लोकांना ऑब्झर्व करतोय. 1000 लोकांमधनं 100 लोक कुठेतरी ॲक्च्युअल कॉन्टेंट क्रिएट करतात. 100मधनं 10 लोकांना नंबर्स मिळतात, काही फॉलोअर्स असतील, रीच असेल, एंगेजमेंट असेल, आणि त्याच्यातला एक जातो टॉपवरती. आणि त्या एकाकडे बघून आपण डिसिजन मेकिंग करतो की मला ह्याच्यासारखं बनायचं. पण मग ती 1000 लोक काय, त्या 1000 लोकांची जर्नी बघितली का, तिथपर्यंत जाण्यापर्यंतची त्यांना काय ऑब्स्टॅकल्स आले, त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आले, मग ते काय पर्सनल इश्यूजमध्ये अडकले का, बरं मग त्यांना चान्स होता, सगळं होतं, पण त्यांनी कन्सिस्टन्सी मेंटेन केली का, त्यांचा कॉन्टेंट ऑथेंटिक होता का, या सगळ्या गोष्टी बघत नाहीत. आणि आपण त्या एका पर्सनकडे बघतो, त्याने अरे एवढ्या लोकांसोबत आज पॉडकास्ट केले, एवढे इंटरव्ह्यूज केले, आज त्याच्याकडे सगळे गेस्ट जात आहेत मोठे मोठे, उद्या जाऊन नरेंद्र मोदी जातील किंवा उद्या जाऊन डोनाल्ड ट्रम्प येईल. पण मग त्यांनी केलेलं स्ट्रगल आहे ना, 5-6 वर्ष झालं, ज्यावेळी पॉडकास्टिंग इंडस्ट्री नव्हती किंवा कुठलाही कॉन्टेंट ह्या प्रकारचा नव्हता, त्यावेळी त्या माणसाने सुरू केलं. सो त्याच्या मागं त्याची काहीतरी कल्पना आहे. मग हा एक विचार आपण करत नाही की मग आपण बिल्ड करतोय काहीतरी, इव्हन दो आपण त्याच्या सारखं करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या मागं पण एफर्ट्स आहेत. कॉपी करणं हा एक एफर्टच आहे, कला आहे ती. म्हणजे तुम्हाला कॉपी करायचं आहे म्हणजे तुम्ही ॲज इट इज कॉपी करायला पण तुम्हाला डोकं लावावं तर लागणार आहे ना. त्यांनी कसं केलंय, काय केलंय, त्याच्या मागं मग सेटअप काय होता, त्याच्या लाईटिंग काय होत्या, त्यांनी कशा पद्धतीनं बोललंय समोरच्या व्यक्तीला, अप्रोच कसं केलंय, सगळ्याच गोष्टी आहेत. मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर ते करणार असाल, कॉन्टेंट क्रिएशनला पण सेम आहे आणि बिझनेसला पण मी तेच सांगतो की या सगळ्या गोष्टींचं आहे. म्हणजे एकाकडे बघून तुम्ही असं नाही ठरवू शकत मी ह्याच्यासारखं होईल. तो जो इन्फ्लुएन्सर आहे, तो जो पर्सनॅलिटी त्यांनी त्याची बिल्ड केलेली, त्याच्यामागं त्याचे एफर्ट्स आहे, त्यांनी घालवलेला वेळ आहे, त्या गोष्टीसाठी त्याला मिळालेले ते रिटर्न्स आहेत. मग आपण आज चालू केलं आणि उद्या लगेच आपण त्याच्यासारखं होणार नाही. सो त्याच्यासाठी लागतात पेशन्स आणि मग तुम्हाला लागणार कन्सिस्टन्सी. त्याशिवाय तर मग ज्यावेळी तुमच्याकडे सर लोक येतात की तुम्हाला बोलतात की मेसेज टाकायचं तुम्हाला इंस्टाग्रामवर, ह्या पॉडकास्ट नंतर पण तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करतील की सर तुमचा पॉडकास्ट बघितला, माझा हा बिझनेस आहे, असे जेव्हा लोक येतात तर तुम्ही त्यांना काय टिप्स देता की तू पहिलं फर्स्ट स्टेप तुझं काय असावं? फर्स्ट स्टेप आहे ना, मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो की आपलं सराउंडिंग ऑब्झर्व करा. सराउंडिंग ऑब्झर्व करा इन द सेन्स काय की आज तुम्ही ज्या फॅमिलीसोबत वाढताय, ज्या मित्रांसोबत राहताय, ज्या समाजामध्ये वावरताय, तिथं तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे. म्हणजे आज माझ्या फॅमिलीमध्ये समजा मी जर बघितलं तर माझ्या फॅमिलीमध्ये माझे सगळे सपोर्ट करणारेच आहेत. ठीक आहे, माझे मित्र मला सगळे सपोर्ट करणार आहेत. पण मी काही गोष्टी समजा चुकीच्या करत असेल तर मला त्याच्यावरती खडसावून सांगणारा व्यक्ती आहे का कोणी, ही एक गरज आहे आज काळाची. दुसरी गोष्ट, आज माझे मित्रच समजा कुठल्या तरी चुकीच्या संगतीला लागलेले आहेत, म्हणजे चुकीच्या गोष्टी करतायत आणि मी पण त्यांच्यासोबतच संगत करतोय, तर माझं त्याच पद्धतीचं बिहेवियर बनत जाणार आहे. जसं आपण म्हणतो की आपण ज्या 5 लोकांमध्ये 4-5 लोकांमध्ये वावरतो त्यांचंच ॲव्हरेज आपण एक व्यक्ती बनत असतो. मग ती एक गोष्ट आहे की आपण फॅमिली तर चॉईस नाही करू शकत, फॅमिली आपल्याला देवाने दिलेली आहे आणि ते आपल्याला आयुष्यभर त्यांच्यासोबत राहायचं आहे. पण आपल्याकडे मित्रांची चॉईस आहे. लहानपणीचे मित्र काय आपण सोडत नाहीत, पण आत्ता आपण जर प्रोफेशनल लाईफमध्ये जगतोय तर प्रोफेशनल लाईफमध्ये प्रोफेशनल मित्र कसे असावेत, त्यांचे माइंडसेट कसे असावेत, ते विचार करण्याची त्यांची पद्धत कशी असावी, ह्याचा आपण एकदा विचार केला पाहिजे. आणि इव्हन त्याच्या आधी मी हे सांगेल की स्वतः काय विचार करताय. आपलाच विचार जर वाईट असेल तर मग आपण चांगल्या लोकांसोबत राहून काही अर्थच नाही आहे त्याला, कारण आपल्यामध्ये मग ते बदल होणार नाहीत. आपण जर तो पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचा घेतला आणि आपण स्वतः त्या पद्धतीनं विचार करत असू तर डेफिनेटली एकमेकांची संगत चांगली राहते आणि मग आपल्याला ग्रोथ व्हायला फायदा होतो. बरोबर, हे मी सांगतो. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची की तुम्ही जे काही समाजात वावरताय त्या समाजासाठी तुम्ही देणं लागताय. तुम्ही सगळं काही करताय, तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल किंवा फॅमिलीसोबत राहताय, फॅमिलीसोबत जे काय असेल, तुम्ही जे काय करताय त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी समाजाला ह्युमॅनिटीसाठी काहीतरी करणे. बरोबर, म्हणजे तुम्ही आईवडिलांची सेवा केली, आईवडिलांसोबत
काहीतरी चर्चा केली, ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मग तुम्ही इव्हन मित्रांना काही मदत लागते, मित्रांना मदत केली, छोटी मोठी का असे ना. तिथं मी हा एक विचार करतो की मग तुम्हाला त्या देवाने त्यावेळी तुम्हाला तिथं चूज केलेलं आहे. त्या मित्राने तुम्हाला ती गोष्ट मागितली आहे, याचा अर्थ तुम्हाला देवाने चूज केलेलं आहे की तुम्हालाच का विचारलं गेलं ते. सो मग तुम्ही तो एक विचार करा की तुम्हाला जर मदत मागितली गेली तर तुम्ही तिथं करू शकता का. नाही करू शकत, सोर्सेस द्या किंवा काय गोष्टी अवेलेबल करू शकतो आपण त्या सांगा. पूर्णपणे आपण एकाच गोष्टीवरती म्हणजे नाही का, जसं की जॉब आहे, बिझनेस आहे, ह्याच गोष्टी न करता आपल्याला बाजूला काय काय गोष्टी करण्याच्या आहेत. आपल्या सेल्फ ग्रोथसाठी काही हॅबिट्स बिल्ड करणं असतील, वाचनाची आवड म्हणजे जे वाचन आपण केलं पाहिजे ते आहे, काही कॉन्टेंट जे आपण कन्झ्युम करतोय तर तो कॉन्टेंट कसा असायला पाहिजे, त्या बाबतीत पण आपला विचार एकदम म्हणजे आपल्याला नक्की गरज काय, माझे ड्रीम्स काय, माझे विजन काय, त्यानुसार मी ते कॉन्टेंट फॉलो करतोय का, त्या लोकांना बघतोय का, या सगळ्या गोष्टी एकंदर तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तुम्ही एकाच व्यक्तीला अशा फॉलो करताय जो बिझनेस करतोय आणि बाकीचे 10 जण आहेत जे वेगळ्याच प्रकारचं कॉन्टेंट करतायत, तर मग तुम्हाला तेच मिळणार आहे. तुमच्या विचारांमध्ये बदल नाही घडू शकत. कुठेतरी वेगळेपणा हवा. राईट. आणि परत आता तुम्ही म्हणता की मित्र म्हणजे तुमचे 5 जण, आपण ओव्हरऑल पकडे काही मित्रच समजा. बरोबर. कारण आपली फॅमिली तर आपण तुम्ही बदलू शकत नाही, हो. मित्रच फक्त बदलू शकतो. तर मग आता एखादा बिझनेसमॅन आहे, त्याच्या मित्रामध्ये कुठल्या क्वालिटीज असाव्या की ज्या त्यांनी ठरवायच्या आणि लगेच समजायला पाहिजे त्याला की बाबा ह्या क्वालिटी ह्याच्यात नाही, म्हणजे हा माझा कुठे चांगला मित्र नाही आणि हा मित्र माझा क्वालिटी आहे तर हा कदाचित माझा चांगला मित्र आणि माझ्या बिझनेसमध्ये पण ह्याचा हेल्प होऊ शकतो ओव्हरऑल पर्सनल ग्रोथमध्ये. ओके. आता जसे आपण लहानपणापासून बघितलं की मैत्री अशी क्वालिटीज बघून झालेली नाही. मैत्री कशी झाली आपली की हा माझ्यासारखाच आहे, मला जसे कांड करायला आवडतात तसे त्याला पण आवडतात, मला कुठं जायला आवडतं त्याला पण आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात त्याला पण आवडतात, अशी मैत्री झालेली आहे. पण आता प्रोफेशनल लाईफमध्ये हे आपण सेम फॉलो नाही करू शकत. तिथं माइंडसेट बघायला लागतो की जुळतोय का इन द सेन्स की तुम्ही ज्या पद्धतीचा विचार करताय. समजा आज मी रस्त्यावरनं जाताना मला एखादा प्राणी दिसला किंवा कुत्रं दिसला आणि त्याला भूक लागलेली असेल, तर मला तिथं माहिती की मी 5 रुपयाचं बिस्किट पुडा त्याला खायला घातलं तर त्याची थोडी का होईना भूक मिटल. पण त्याचसोबत माझा मित्र किंवा माझ्या प्रोफेशनल लाईफमधला माझा कलिग आहे, तो माझ्यासोबत चाललाय आणि तो त्या कुत्र्याला दगड मारायचा विचार करतो. ही एकदम डायव्हर्स विचारसरणीची लोक असतात. पण ती आपल्याला ओके असेल तर आपण त्यांच्यासोबत राहू शकतो. अदरवाईज मला वाटतं काय की तुम्ही ज्या पद्धतीनं विचार करताय त्या पद्धतीनं जर तुमच्यासोबत असणारी लोक ती तुम्हाला कोपअप करून सगळ्यांसोबत एकत्र विचार सेम जुळत असतील तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं अजून पुढे घेऊन जाऊ शकता. त्याचसोबत आणखी मी एक गोष्ट सांगेल की आपल्याला निगेटिव्ह पॉईंट सांगणारे व्यक्ती पाहिजेत आजूबाजूला. आपण ज्या लोकांसोबत असतो नेहमी आपल्याला आपल्याबद्दल पॉझिटिव्ह सांगणारे असतात, कारण त्यांना आपल्या आयुष्यातलं काय चाललंय, आपल्या लाईफमध्ये आपण काय करतो याच्याशी जास्त घेणं देणं नसतं. मग ते आपल्याला काय पॉझिटिव्ह फक्त सांगत असतील की अरे हा तुझ्याकडे हे भारी आहे, तुझ्याकडे आयफोन मस्त आहे, तुझ्याकडे गाडी मस्त आहे, ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगितल्या जातील. पण तुझ्याकडं बोलण्याची जी कला आहे, तुझ्या त्या बोलण्यामध्ये तुझं हे चुकतंय. तू जर एखाद्याला नवीन भेटलास तर त्याला तू कशा पद्धतीनं अप्रोच केला पाहिजे, ही गोष्ट सांगणारं कोणी आहे का आयुष्यात, हे चेक केलं पाहिजे आजूबाजूला. ते जर सांगणारा असेल तर मला वाटतं की पर्सनल ग्रोथला फायदा होतो. इव्हन दो प्रोफेशनल ग्रोथसुद्धा तिथं आपल्याला क्रिटिकल ठरते की माझ्या आजूबाजूला जी लोक आहेत ती मला क्रिटिक्स म्हणून बघतायत का, म्हणजे ते माझ्या आयुष्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवून मला त्याच्यातल्या काही गोष्टी चुकतायत ते सांगतायत का. ओके. ते सांगणारे जर असतील ना तर डेफिनेटली मला वाटतं फायदा दोघांनाही होतो त्याचा. म्हणजे मी पण पॉझिटिव्ह वेने ते घेतलं तर मी माझ्यात चांगले बदल घडवू शकतो, त्याने पण हीच सवय कंटिन्यू केली आणि मी पण त्याला काही सांगत असेल तर त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. विन विन सिच्युएशन. बरोबर आहे. म्हणजे ह्यावरून मला काय लक्षात आलं की मित्र तुमचा असा असावा की एखादी तुम्हाला गोष्ट करायची, समजा बिझनेस करायचा आहे तर त्यात त्यांनी तुम्हाला करण्याआधी रियालिटी पण सांगावी. राईट. की बाबा हे गोष्ट आहेत, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. बरोबर. तुला मी हेल्प करतो असं नाही की तुला हेल्प नाही करत किंवा तू नको करूस, तुला हे जमणार नाही असं सांगणार नसावं. पण ऍटलिस्ट त्याने हे सांगावं की बाबा ह्याचे हे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि आपण जर बघितलं तर बऱ्याच जणांचं कसं माहिती आहे की मला एकट्याला पुढे जायचंय, मी एकटा जे अचीव्ह करू शकतो ते टीम सोबत नाही करू शकत. सगळा प्रॉफिट मार्जिन 100% मला पाहिजे. मी मेहनत घेतोय, मी सगळ्या गोष्टी करतोय, मी कॉन्टेंट लिहितोय, मी बिझनेस डील करतोय, मग तेवढाच मला
सगळं रिटर्न मिळावं. बरोबर. मग ह्यामुळे लोक एकटं बिझनेस करतात. तर एकटं बिझनेस करावं का कोणातरी मित्रांसोबत किंवा एक पार्टनर सोबत बिझनेस करावा? ओके, याच्यावरती मी सांगतो काय की तुम्ही तुमचं विजन काय ते बघितलं पाहिजे. जर मी पर्सनली माझ्याबद्दल सांगितलं तर मला स्केलेबल ग्रोथ पाहिजे. ओके. म्हणजे मला लाँग विजन आहे की मला मोठ्या गोष्टी अचीव करायच्या आहेत, मला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तर मी तिथं एकटा नाही पोहोचू शकत. माझ्या मागं जर माझी टीम असेल, माझे पार्टनर्स असतील, माझी लोकं असतील जी की मागचं काम बॅकएंडचं जे काही काम चालू आहे ते बघू शकतात, तरच मी त्या लोकांना भेटायला जाऊ शकतो. तो वेळ मला भेटणार आहे. पण एकटा जर करत असेल तर हे होणार नाही आहे. एकट्यालाच सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहावं लागेल. मग त्याचं पण अप्रुव्हल घे, मग त्याच्याकडनं ती मीटिंग कर, मग त्या माणसाकडनं काम होत नाही आहे तर तिथं पण लक्ष दे. म्हणजे माणूस तर नाही आहे, मटेरियल नाही आहे, सप्लाय नाही आहे, पैसे येत नाही आहेत, पेमेंट्स पण स्वतः कलेक्ट करायचे आहेत. या सगळ्या गोष्टी करायला तयारी असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही एकटा करण्याला. आणि त्याच्यामध्ये मी एवढं सांगू शकतो की स्केलेबल बिझनेस नाही आहे तो एकटा करण्याचा. एकटा माणूस खूप नाही पळू शकणार, त्याची पण लिमिट असतात. त्याला पण 24 तासच आहेत आणि त्याच्यासोबत त्याला दिवसभराचं कॅल्क्युलेशन करणं कंपल्सरी असतं की मी एवढ्या दिवसात एवढ्या लोकांना भेटू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं काही होणार नाही. पण तेच जर ॲज अ टीम कॅल्क्युलेट केला, ॲज अ पार्टनर कॅल्क्युलेट केला, तर मी आणि माझे समजा 2 पार्टनर आहेत किंवा 1 पार्टनर आहे, तर 24 तासाचेच 48 तास होतात. मग मी माझ्या पार्टनरला ड्युटीज डिवाइड करून देऊ शकतो की तुम्ही आज हे बघा, मी आज हे बघतो. मला आज मिटिंग्सला जायचं आहे तर तुम्ही इथलं काम बघा, उद्या तुम्ही मिटिंगला जा, मी इथलं काम बघतो. हे जर करता येत असेल तर वेल अँड गुड. पण त्याच्यामध्ये पण कसं आहे ना की मित्र पार्टनर करत असेल आपण किंवा कुणी ओळखीच्या व्यक्तीला पार्टनर करत असेल तर मग त्याच्या क्वालिटीज काय आहेत, त्याचे निगेटिव्हज काय आहेत हे माहीत पाहिजेत. डिस्कशन्स झाले पाहिजे त्या गोष्टींवरती की उद्या जर मला त्याच्यासोबत पार्टनर करायचं आहे आणि त्याचं सेलिंग चांगलं आहे, माझं ॲडॅप्टेशन चांगलं आहे, माझं नवीन लोकांना भेटणं चांगलं आहे किंवा माझं ऑपरेशन्समधलं काम चांगलं आहे, तर मग हे मला पण माहीत पाहिजे की मग त्याला मी बाहेर माझ्या पार्टनरला मी सांगू शकतो तू बाहेरचीच कामं बघ, मी सगळं ऑपरेशन्स बघतो. किंवा मग माझं सेलिंग चांगलं आहे तर मी बाहेर जातो. ह्या गोष्टी माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, मित्रांसोबत करताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह जरी असले, सगळं काही आपण ॲक्सेप्ट करून सोबत बिझनेस करू शकतो. पण डेफिनेटली ऑन पेपर सगळ्या गोष्टी पाहिजेत. तुम्ही जो काय बिझनेस करताय त्याच्यामध्ये नाव तुम्ही डिसाईड करता, इन पॉलिसी करता, म्हणजे तुम्ही पार्टनरशिप करत असाल, LLP करत असाल, प्रायव्हेट लिमिटेड करत असाल, या सगळ्या कंपन्यांचं फॉर्मेशन तुम्ही करताना दोघांची नावं देता, दोघांच्या सिग्नेचर असतात. इन पॉलिसी झाली. त्याचबरोबर सागर सरांनी सांगितलेली एक गोष्ट मला खूप आवडते. सागर गावडे सरांनी सांगितली होती की ते एक्झिट पॉलिसी पण आपल्याला क्लिअर पाहिजे की तुम्ही इन झालायत, इनच्या वेळी जर डॉक्युमेंट केलंय, म्हणजे तुम्ही विश्वास जर म्हणताय ना, मित्रांवरती विश्वास आहे एकमेकांवरती, तर मग इन पॉलिसी पण करू नका. नाहीतर मग तुला डॉक्युमेंट करायचंच आहे तर तुम्ही दोन्ही डॉक्युमेंट करा, इन पण करा, एक्झिट पण करा. मग जर मला आज समजा माझे पार्टनर आणि मी करतोय बिझनेस आणि मला असं झालं की मला 10 वर्षाने असं वाटलं मला माझ्या गावाला जाऊन राहायचंय, मला बिझनेसमधनं एक्झिट करायचंय, वाद काहीच नाही आहेत, प्रॉब्लेम्स काहीच नाही आहेत, पण मला माझी इच्छा आहे की मला आज फॅमिलीसोबत आता वेळ घालवायचा, मला बाहेर जायचं आहे, तर मग तिथं एक्झिट पॉलिसी क्लिअर पाहिजे की मग मी पैसे घेऊन बाहेर पडणार आहे का मग मी दर महिन्याला इन्कम त्याच्यातनं घेणार आहे. ही एक्झिट पॉलिसी झाली, ही क्लिअर पाहिजे. त्यावेळी मग ते सुरळीत चालतं. म्हणजे पुढचा विचार करताना आपण त्या माइंडमध्ये या गोष्टी नाही चालत आपल्या, मग आपलं फोकस हा फक्त बिझनेसवरती असतो. बरोबर. जेव्हा ह्या टर्म्स क्लिअर असतात. म्हणून मग मित्रांसोबत पार्टनर करत असाल, ओळखीच्यांसोबत करत असाल किंवा मग इवन दो फॅमिलीसोबत करत असाल तरी या गोष्टी फॉलो झाल्या पाहिजेत. बरोबर. हे चांगलं बोलणं. आता काय होतं कधी कधी ती 10 वर्षाची जी तुम्ही एवढी सगळी फ्रेंडशिप केलेली असते, जी बिझनेस केली असते, ते बिघडायचे चान्सेस जास्त वाढतात. राईट. इवन माझी पर्सनल सांगायचं झालं तर हे पॉडकास्ट म्हणा, हे सगळ्या गोष्टी म्हणा, तुम्हाला पण एका व्यक्तीने सांगितलं होतं की तू एकटा एका लेवलपर्यंत जाऊ शकतोस. तुला जर ॲक्च्युअलमध्ये पुढे जायचं असेल तर तुला लोकांची गरज लागेल, तुझ्या आजूबाजूला तशा प्रकारची लोक पाहिजे आणि ती लोक अशी हवी की तुला ती मोटिवेट करतील गोष्टी नवीन नवीन करण्यासाठी. आणि त्यामुळेच आपला हा आजचा मराठी पॉडकास्ट पण होतो आणि सगळ्या गोष्टी वर्क होतात. एक लाईन फेमस आहे सर, इंग्लिशमध्ये वाक्य आहे की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. हे कितपत योग्य आहे? म्हणजे 100% आजच्या जगात तर तेच आहे. आधीपासून तर चालतच आलंय, पण आज ज्याच्याकडे नेटवर्क आहे त्याच्याकडेच नेटवर्क आहे. आपण जरी बघितलं जे काही बिझनेसमॅन आहेत त्यांचं नेटवर्कच तसं बनत गेलंय.
म्हणजे आज मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनचं आता मध्ये एक रील मी बघितली होती की आपल्या भारतामध्ये पण असे काही कॉलेजेस आहेत तिथं मोठ्या लोकांची मुलं शिकतात आहे, पण तरी पण बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन का शिकतात? लंडन, US किंवा कुठल्याही ठिकाणी जर्मनीला जात आहेत, तर मग त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन का शिकतात? तर तिथं त्या देशातल्या मोठ्या कंपनींची मालकांची मुलं शिकत आहेत. त्यांच्यासोबत जर आत्ताच नेटवर्क केलं शिकताना तर त्यांना पुढे बिझनेसमध्ये फायदा होणार आहे. तीच पद्धत आहे आज आपल्याला इथं फॉलो करायची आणि ती आपण लोकल लेवलला केली पाहिजे. मी म्हणतो की आपल्याला काही लगेच सगळ्या मोठ्या लोकांना भेटायचं नाही आणि भेटू पण शकत नाही. इन्स्टंट तुम्हाला तो काय म्हणता येईल की तो एक बॅरियर आहे मोठ्या लोकांपर्यंत जाण्याचा, की तुम्ही सेल्फ तेवढे प्रिपेअर आहात का? सेल्फ प्रिपेअर होण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या लोकांना भेटावं लागेल, सगळ्या प्रकारचं नेटवर्क तुम्हाला हॅमर करून बघावं लागेल की इथं नेटवर्क कसं आहे, इथं नेटवर्क कसं आहे, वेगवेगळ्या नेटवर्किंग ग्रुप्समध्ये जावं लागेल. इवन तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये लोकांना बोलवावं लागेल, तुम्हाला दुसऱ्यांच्या ऑफिसला जावं लागेल. या पद्धतीनं जर नेटवर्क केलं, आता मी त्या दिवशी पण एका पॉडकास्टमध्ये हेच एक्झाम्पल सेम दिलं की आज जर मी तुला सांगितलं की आज मी कसं आहे हे तुला माहिती आहे, ओके बरोबर, ठीक आहे. आज मला जर भेटवायचं झालं तर तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असे किती कॉन्टॅक्ट आहेत तू मला भेटवशील? हे याच्यासाठी मी तुला 2 दिवस दिले विचार करायला. तर तू कमीत कमी 250 कॉन्टॅक्ट काढशील, बरोबर, कमीत कमी 250 कॉन्टॅक्ट काढशील मला भेटवण्यासाठी. तर मग मी सांगतो एका व्यक्तीकडनं मला 250 कॉन्टॅक्ट जर मिळत असतील भेटण्यासाठी, तर मग 250 × 250चं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे ना आपण. ते नेटवर्क ग्रोथ किती होईल त्याची, हा जर विचार प्रत्येकाने केला तर इन्स्टंटली आपल्याला लोक भेटतील की जे आपल्या फायद्यासाठी असतील. इवन आपण त्यांच्या फायद्यासाठी काहीतरी करू शकतो. आणि नेटवर्क करताना पहिला माइंडसेट हा पाहिजे की माझ्यामुळं त्याच्या समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या बिझनेसमध्ये काय गोष्टी चांगल्या घडू शकतो. मी पर्सनली मी जर करत असेल काही गोष्टी तर डेफिनेटली त्याच्याकडनं पण मला मिळणार आहेत. बरोबर. सो हाच फॉर्म्युला आहे. आपल्याला नेटवर्क करायचं आहे तर अशा पद्धतीनंच करायचं की माझी त्याला मदत झाली पाहिजे, त्याची मला झाली पाहिजे आणि मी प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यासोबत ओपन आहे. आज आम्ही जेव्हा नेटवर्क करतो, बिझनेस रिलेटेड असतील किंवा पर्सनल नेटवर्क असेल, तर त्यामध्ये आज 90% लोक आम्हाला फॅमिली प्रॉब्लेम्स पण सांगतात, फक्त बिझनेसचे नाही. तर हे नेटवर्क करण्याची एक पद्धत झाली की त्याच्यामध्ये आम्ही पर्सनल कनेक्शन पण अशा पद्धतीनं बनवलेत की जिथं लोकांना आम्ही सेफ वाटतो काही गोष्टी सांगण्यासाठी. त्यांना ते फिलिंग आलं पाहिजे की ह्या व्यक्तीकडं मी जर बोललो तर ह्या व्यक्तीकडं सोल्युशन जरी नसलं ना तरी हा लिस्नर चांगला आहे, हा माझा ऐकून घेतो आणि त्याच्यावरती त्याला बोलल्यानंतरच मला रिलीफ वाटतं. बरोबर. आणि कधी कधी सोल्युशन्स पण मिळतात. ही जर फिलिंग आपण देऊ शकलो आज ह्या जगामध्ये तर आपण जिंकलो. मस्तच. आणि मग आता हे नेटवर्क तुमचं झालंच, ठीक आहे. आता आपण कुठं आलो? सुरुवातीला आपण बिझनेस स्टार्ट करायच्या आधी ज्या गोष्टी बघितल्या, नंतर मग आपण पार्टनर वगैरे निवडायचं कसं, लोकांना कसं तुम्ही भुलायला नको, गोष्टींमध्ये अडकायला नको, ते बघितलं. आणि आता नेटवर्क करून आपण लोक पण जमवली, बरोबर. आता ते क्लायंट झाले, पण त्या क्लायंटला तुमचा ब्रँड अँबॅसेडर कसं बनवतो, त्यांच्याकडून तुम्हाला रेफरन्सेस पण अजून आले पाहिजे. बरोबर. त्याचं तुम्ही सांगा. क्लायंटला काय असतं ना, क्लायंट आपल्याकडे येतो त्यावेळी सर्टन एक्सपेक्टेशन्स घेऊन येतो. त्याने मार्केटमध्ये असं पकडून चाला तुम्ही की तुमच्याकडे तो आलाय ना तर त्याला ह्या गोष्टी या फील्डबद्दलची माहिती आहे आणि तो इतर लोकांना पण भेटून आलेला आहे. बरोबर. तो इतर लोकांना भेटून आलाय त्याच्यानंतर पण तुम्हाला भेटायला येतोय म्हणजे त्यांच्याकडनं ते सेलिंग झालेलं नाही किंवा त्यांना ते एक्सपेक्टेशन फुलफिल करता आलेलं नाही आहे. मग आपण त्या क्लायंटबद्दलची माहिती घेतली पाहिजे आधी. क्लायंट बरोबर आपण मीटिंग करतोय, मीटिंगच्या आधी ॲटलिस्ट आपल्याकडे 1 दिवस असतो, बरोबर. म्हणजे आपण काही डिरेक्टली इन्स्टंट मीटिंग जरी करत असेल तरी 1 तास तरी आपल्याकडे असतो. तर मग त्या 1 तासात काय केलं पाहिजे? पहिल्यांदा त्याचे सोशल प्रोफाईल्स चेक केले पाहिजे, सोशल मीडियावरती कुठे कुठे आहे तो व्यक्ती. जर प्रोफेशनल जास्त फॉलो करत असेल तर तो लिंक्डइनवरती आपल्याला मिळू शकतो. त्याचं इंस्टाग्राम अकाउंट असू शकतं, त्याचं फेसबुक अकाउंट असू शकतं, त्याचं गुगलला कुठं बिझनेस प्रोफाईल लिस्टेड आहे का, ह्या गोष्टी जर आपण चेक केल्या तर त्याचे प्रेफरन्सेस आपल्याला समजू शकतात. म्हणजे फेसबुकवरती जेव्हा आपण सुरुवातीला अकाउंट्स उघडले, जेव्हा 2010-12 पासून जेव्हा फेसबुक एकदम बूमला आला, त्यावेळी आपण अकाउंट्स उघडताना आपली सगळी डिटेल टाकली. मी माझा घराचा पत्ता पण टाकलाय, मी माझ्या शाळेचं नाव टाकलंय, मी माझ्या गावाचं नाव टाकलंय, मी रिलेशनशिपमध्ये आहे का नाही हे पण टाकलंय, माझा बर्थडे टाकलाय.
हे सगळं मी फेसबुकला टाकलंय आणि आत्ता ते मला काढायचा कंटाळा आहे. हो. ते तसंच आहे फेसबुकला अजून. भले प्रोफाईल लॉक असेल तरी पण बेसिक डिटेल्स तरी आपल्याला दिसतात. मग आपण हे चेक केलं पाहिजे की तो पर्सन कसा आहे, त्याचे प्रेफरन्सेस काय आहेत. जर ओपन अकाउंट असेल तर वेल अँड गुड. त्याने फोटोज कुठले टाकलेत, त्याने देवा रिलेटेड काही टाकलं आहे का, त्याने पॉलिटिक्स रिलेटेड काही टाकलं आहे का, त्याचे आयडियल्स कोण आहेत. म्हणजे समजा आता बिझनेस वर्ल्डमध्ये तर रतन टाटा सरांना सगळेच आयडल मानतात. तर मग रतन टाटांना ते फॉलो करतात. तर मग आपण त्या बिझनेस मिटिंगला रतन टाटांच्या वाक्यांपासून चालू करू शकतो का, हा एक विचार केला पाहिजे. तिथं त्याच्या एक्सपेक्टेशन्स कुठेतरी मॅच होतात. बरोबर. की अरे ही सेम माइंडसेटची माणसं आहेत, ही माझ्यासोबत काम करू शकतात. हे जेव्हा होतं ना त्यावेळी क्लायंटला तो एक फील येतो की माझ्यासाठी राईट चॉईस हीच आहे. मग तिथून ते जे रिलेशन बनायला चालू होतं ते रिलेशन तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आणि हे पर मंथ आहे. म्हणजे जर आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस अशी असेल की ज्याला आपल्याला पर मंथ आपल्याला त्याच्यासोबत कंटिन्यू करायचं, सबस्क्रिप्शन मॉडेल असतं, तर तिथं आपल्याला तो कनेक्ट करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीसोबत आपल्याला महिन्यातनं 1-2 वेळा भेटणं, बोलणं हे गरजेचं आहे. बरोबर. ते जसं जसं बनत जातं त्याला नवीन नवीन आपण आयडियाज देत जातो, एज्युकेट करत जातो. त्याला आपल्या फील्डबद्दल जास्त एज्युकेशन घेण्याची गरज नाही आहे, पण बेसिक डिटेल्स देणं गरजेचं आहे की या फील्डमध्ये हे चालू आहे, तुम्हाला ही गोष्ट समजली का, मग तुम्हाला या गोष्टीची आयडिया होती का. अशा पद्धतीनं त्याच्यासोबत जर डिस्कशन केलं तर तो पण असं समजतो की अरे हे माझ्यासाठी गुगलसारखं काम करत आहेत. की मला जी काय माहिती पाहिजे असेल मी गुगलच्या आधी मी यांनाच विचारेल. मी फोन करून डायरेक्ट मी त्यांच्याशी, आणि तो पर्सनल टच असतो. तो जेव्हा पर्सनल टच मिळतो त्यानंतर तो माणूस तेवढा विश्वास आपल्यावरती ठेवतो आणि त्यानंतर त्याचं आपल्या क्लायंटचं आपल्या ब्रँड अँबॅसेडरमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि ही प्रोसेस आहे, ही जर्नी आहे. ही तुम्ही आज क्लायंट घेतलाच, क्लायंटकडनं पैसे आले नाही, उद्यापासून त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवायचं म्हटलं तर ते होत नाही. त्याला 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असा वेळ द्यावा लागतो. कारण प्रत्येक क्लायंटचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, प्रत्येक माणसाचं विचार करण्याची पद्धत वेगळी, त्यानुसार त्याची ती एक स्टाईल असते. त्याला जर त्या पद्धतीनं आपण घेतलं ते बोलण्यामध्ये किंवा आपण त्याच्यासोबत तसं वागणूक ठेवली, आपल्याला पण त्याच्या स्टाईलनुसार आपल्याला थोडंसं चेंज होता आलं पाहिजे. मग जर मला साताऱ्याचा माणूस भेटायला आला तर मला थोडीशी सातारीमध्ये बोलता आली पाहिजे. बरोबर. ह्या पद्धतीनं जर आपण त्यासोबत वागत राहिलो तर डेफिनेटली आपल्याला त्याचा फायदा होतो आणि हा लॉंग टर्म बेनिफिट आहे. आत्ताचा विचार नाही, आज माझे क्लायंट 3-3, 4-4 वर्ष झालं दुसरीकडे कुठंच जात नाही. अगदी बरोबर. सगळे माझ्याशी कनेक्ट आहेत, सगळे आपल्या टीमशी कनेक्ट आहेत, सगळे अजून पण कुठल्याही पद्धतीचे, मी जसं मगाशी म्हटलं की पर्सनल प्रॉब्लेम जरी असले तरी आमच्याशी डिस्कस करतात. याचं कारण हेच आहे की ते आज आमचे ब्रँड अँबॅसेडर पण झालेत आणि आमचे फॅमिली मेंबर झालेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे त्यांना ती सेफ फिलिंग आहे. आता जर भारताचा आपण इतिहास बघितला तर त्यामध्ये अनेक क्रांती झाल्या, जसं की श्वेत क्रांती झाली, हरित क्रांती झाली आणि सध्या जी होते ती आहे डिजिटल क्रांती. बरोबर. तर ह्या डिजिटल क्रांतीचा एक फायदा असा आहे की बिझनेस चालू करणं खूप सोपं आहे. मग डिजिटल माध्यमाचा वापर करून बिझनेस कसा करायचा हे थोडं तुम्ही गाईड करा. ओके. तर बिझनेस आपण आजच्या युगात जो करतोय, जुन्या बिझनेसच्या ट्रेडिशनल पद्धती ज्या होत्या त्या आपण लोकांना कनेक्ट करायचो, लोकांना सांगायचो आपल्या बिझनेसबद्दल आणि ती लोकं पुढे जाऊन सांगायची. पण आता ती लोकं सगळी डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती आहेत. मग आपण डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती येणं हे सगळ्यात मोठं कंपल्शन आहे आपल्यासाठी. बिझनेस कुठलाही असो, आपल्या बिझनेसला सुटेबल असा प्लॅटफॉर्म चूज करा आणि तिथं तुमचं रजिस्ट्रेशन करा. फ्री रजिस्ट्रेशन आहे, कोणाला काही चार्जेस द्यायचे नाही आहेत. नंतर जेव्हा तुम्ही पेड प्रमोशन्स वगैरे कराल ती गोष्ट वेगळी आहे, पण ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन पाहिजे. तुमच्या बिझनेसच्या डिटेल्स तिथं पाहिजेत. गुगल लिस्टिंग तुम्हाला पैसे घेतं आहे का, गुगलला लिस्टिंग करा. तुमचा ॲड्रेस लोकेशन तिथं पाहिजे. बरं, फक्त ॲड्रेस लोकेशन टाकून फायदा नाही आहे, तिथं तुमचे फोटोज पाहिजेत की तिथे येणारा कस्टमर आहे, मग त्याने कोणत्या सर्व्हिसेस घेतल्या, कोणता प्रोडक्ट घेतला ह्याच्याबद्दल रिव्ह्यूज आहेत, तिथली व्हिडिओ असेल कुठली, आजूबाजूचा रस्ता आहे. 3D लोकेशन पण आता आपण बघतो गुगलला की 3D पद्धतीनं सगळीकडचं आजूबाजूचं दिसतं. माझ्या शॉपच्या सराउंडिंगमध्ये काय काय हे सगळं मला 3D बघता येतं. ही एक पद्धत आहे. मग गुगल लिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला सोशल मीडियावरती पण यायचं आहे. सोशल मीडिया गरजेचं आहे कारण आज प्रत्येक माणूस सोशल मीडियावरती आहे. मी जर माझ्या वयाच्या लोकांचा विचार केला तर सगळे इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह आहेत. फेसबुक मे बी आपल्या वयाची लोकं कमी वापरत असतील, पण इंस्टाग्रामवरती तरी आहेत, यूट्यूबवरती आहेत, आपल्या लिंक्डइनवरती आहेत प्रोफेशनल लोकं. तर मग ह्या प्लॅटफॉर्मचा वापर झाला पाहिजे. फेसबुकवरती वयस्कर थोडीशी आपल्या वयाच्या थोडीशी वरच्या वयाची लोकं आहेत,
मग ह्या लोकांना सगळ्यांना बिझनेस आपला दिसला पाहिजे, आपल्या प्रोडक्ट्स किंवा आपल्या सर्व्हिसेसबद्दल समजलं पाहिजे, यासाठी सोशल मीडिया गरजेचं आहे. मग त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज तिथं टाकणं पण गरजेचं आहे. मग आज माझ्या या आठवड्यामध्ये माझा हा सेल झाला किंवा मग माझा पुढचा क्लायंट हा झाला, आज माझ्या टीममध्ये हा नवीन मेंबर ॲड झाला. या गोष्टी जेव्हा जेव्हा आपण दाखवत जाऊ तेव्हा तेव्हा त्या लोकांना ते समजत जाणार आहे. आपण पर्सनली प्रत्येकाला नाही सांगू शकत, पण डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती ही पॉवर आहे की ॲट अ टाईम मी 10 लोकांना तरी ॲटलिस्ट सांगू शकतो ही गोष्ट. मी फक्त एक पोस्ट केली, माझी पोस्ट बघणारी 100 लोक आहेत, त्यातल्या 10 लोकांना तरी दिसणार आहे. बरोबर. मग हा फायदा आपण करून घेतला पाहिजे आणि हा फ्री आहे तर आपला घेतलाच पाहिजे आत्ता करून. मग जर समजा तुम्हाला चार्जेबल झालं तर मग तुम्ही त्यावेळी येणार आहात का प्लॅटफॉर्मवरती? मग आत्ता जर आपल्याला सगळं मिळतंय तर त्याचा उपयोग करून घ्या, सिंपल गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही अजून ॲडव्हान्स पद्धतीनं बिझनेस करायचा प्लॅन करता त्यावेळी मग बाकीच्या गोष्टी आल्या, कॉन्टेंट क्रिएशन मग तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. त्याच्यानंतर डिजिटल लेवलला आपल्याला आपलं ॲज अ पर्सन आपण कोण आहोत ही पर्सनॅलिटी आपल्याला लोकांसमोर दाखवायची, त्याच्यासाठी पर्सनल ब्रँडिंग ऑप्शन आहे. मग तुम्ही नेटवर्किंगचा पण तिथं पार्ट आहे की तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटून आपल्याबद्दल सांगताय. मग हा सगळा प्लॅटफॉर्मचा वापर आपण अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्या बिझनेसला सुटेबल असा केला पाहिजे. आता सर तुम्ही सगळ्या टिप्स सांगताय आपल्याला आणि सगळ्या गोष्टी सांगताय, तर मला एक गोष्ट ऑब्झर्व झाली होती की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट नवीन स्टार्ट करता बरोबर त्यावेळी तुम्हाला त्या चुका सांगणारे बरेच जण असतात की अरे तू ह्या गोष्टीत चुकीचा आहेस, तुला हे नाही जमत, तू हे कशाला करतोयस, तुझं बोलणं बरोबर नाही, तू जे करतोस ते चुकीचं आहे, असे बरोबर सांगतात. पण ते एक गोष्ट ऑब्झर्व केली की ते वाक्य ऐकलं होतं, बनता हुआ शाहरुख किसी को पसंद नाही, बना हुआ सबको पसंद आहे. हे वाक्य होतं. जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तुम्हाला कोण चांगला नाही म्हणत, जेव्हा तुम्ही काहीतरी करता ना तेव्हा सगळेजण म्हणतात की अरे बाबा ह्याने बघ असलं भारी केलं, ह्याचं बघून तुम्ही करा, त्याच्यासारखं कर. तर तुम्ही ह्या गोष्टीला कसं कोपअप करा? तुम्हाला माहिती आहे की तुमच्यात किती पोटेन्शियल आहे, पण लोक तुम्हाला म्हणतात की अरे तू इथे चुकतोयस, तू हे करतोय. कुठले फीडबॅक घ्यायला पाहिजे आणि कुठले नको घ्यायला पाहिजे? राईट. सगळ्या गोष्टींसाठी वेळ एकच उत्तर आहे. आता त्याच्यामध्ये मी सगळ्यांना हे पण सांगू शकतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण पृथ्वी तलावर आलोय, जन्म घेऊन आलोय आईच्या पोटातनं आणि जाणार आहे, ही जशी विधिलिखित गोष्ट आहे तशीच विधिलिखित गोष्ट आहे की आपण नवीन काहीतरी चालू केलं तर आपल्याला निगेटिव्हिटी येणार आहे. पॉझिटिव्ह कोणीच सांगणार नाही आहे, आपल्या घरचे पण आपल्याला निगेटिव्ह करणार आहेत सुरुवातीला. तर ही विधिलिखित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं पकडूनच चालू नये की मला 1% तरी पॉझिटिव्ह लोक बोलतील. तिथं आपण हा विचार केला पाहिजे की आपण जी गोष्ट करतोय ती खरंच योग्य आहे का, किंवा आपण ते करण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी आपण रेडी आहोत का. स्वतःची परीक्षा तिथं घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपल्याला जर कॉन्फिडन्स आहे ना, मला त्या फील्डमध्ये चांगलं नॉलेज आहे, माझ्यासोबत चांगली लोक आहेत आणि मला पुढचं फ्युचर चांगलं वाटतंय, तर मग तुम्ही बिंदास करा. पण हे घेऊनच चाला की निगेटिव्हिटी येणार आहे आणि तुम्हाला वेळेनुसारच तुम्हाला लोकांना उत्तर द्यायचं आहे. तुम्ही सुरुवातीला उत्तर देऊच शकत नाहीच देऊ शकत. तुम्ही तोंडाने किती कोणाला सांगत बसणार आहे? तुमच्या ॲक्शन्सच दिसल्या पाहिजेत आणि ॲक्शन्स दिसल्या की ऑटोमॅटिकली लोक तुम्हाला कनेक्ट होत जातात. बरोबर. मग याच्यावरती असा काही खूप रामबाण उपाय किंवा हे नाही आहे की मी अजूनपर्यंत तरी असं बघितलं नाही की तुम्ही सांगितलं आणि लोकांनी विश्वास ठेवला. नाही होत. हे गॅरंटेड आहे. आपल्याला ते दाखवावंच लागतं. बरोबर. आणि ते दाखवण्याची जिद्द तयारी असेल तर मग तुमच्यासाठी बिझनेस बेस्ट आहे. एकदम भारी बोललात तुम्ही की वेळच ह्या गोष्टी सगळ्यात दाखवा तुमचं किती पोटेन्शियल आहे. तुम्ही सांगून काहीच फायदा नाही. जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा लोक बरोबर त्याच्यावर विश्वास ठेवतील की अरे बघ ह्याच्यासारखं करा, ह्याने केलेलं असं असतं, त्याच्यासारखं तुम्ही करा. बरोबर. आणि आता आपण सगळं झालं, बिझनेस केला, चालू केला, रजिस्टर केला, नेटवर्क वाढवलं, पण छोटे जे बिझनेस आहेत, स्टार्टअप आहेत, त्यांना एक गोष्ट किल करते ती म्हणजे कॉम्पिटिशन. आज जर तुम्ही बघितलं तर मला जर फूड ॲप काढायचं आहे तर हे स्विगी झोमॅटो ऑलरेडी एवढे मोठे झालेत आणि एवढे ब्लिंकिट मोठे झालेत ना, त्यासमोर मी काहीच नाहीये. बरोबर. मला जर जाऊ स्विगी झोमॅटो मोठी गोष्ट झाली, मला जर चहाचं दुकान टाकायचं ना तर एका चौकात 4 अमृत तुले आहेत आजकाल. बरोबर. मग हे कॉम्पिटिशनला कसं आपण कोपअप करायचं? कॉम्पिटिशनला आपण कसं बघतोय त्याच्यावरती आहे. मी कॉम्पिटिशनला कॉम्पिटिशन म्हणून बघतोय का, पहिली गोष्ट ती झाली. बरं, दुसरी गोष्ट, मला माहिती आहे ना त्या एरियामध्ये 4 चहाची दुकानं ऑलरेडी आहेत, मग मी चहाचंच दुकान का टाकू? मी चहापत्तीचं का नाही टाकायचं? मग मी त्या चहावाल्याला काय काय लागतात गोष्टी
चहाचे कप लागतायत का, तर मग मी कपचा बिझनेस चालू करतो. मग ही गोष्ट आहे, कोलॅबरेशन करता आलं पाहिजे. आत्ता कॉम्पिटिशन मार्केटमध्ये आहे, राहणार आहे, अजून वाढत जाणार आहे. ही पण गोष्ट विधिलिखित. म्हणजे आता असं प्रत्येकाला बिझनेस करावा वाटणार आहे. आज मी एखादा बिझनेस करतोय तर माझ्या शेजारी कोणतरी दुसरा तोच बिझनेस घेऊन बसणार आहे. पण मग मला माझ्या गोष्टींवरती तेवढा कॉन्फिडन्स आहे का, मी ज्या क्वालिटीज घेऊन आलोय त्या क्वालिटीजच्या बेसिसवरती मी तो जो काही बिझनेस आहे तो रन करू शकणार आहे का. ॲट द एंड आपण कितीही दुसऱ्याला निगेटिव्ह बोलायला गेलो, म्हणजे समजा माझ्याकडे क्लायंट आला आणि ती मी समोरच्याबद्दल मी निगेटिव्ह सांगत राहिलो, तर तो क्लायंट माझ्याकडे टिकणार नाही आहे. पण तेच जर मी माझ्या पॉझिटिव्ह ॲक्शन्समधनं त्याला रिझल्ट देत गेलो तर तो क्लायंट माझ्याकडे टिकणार पण आहे, लॉंग टर्म माझं रिलेशन बनणार आहे, प्लस तो मला 10 अजून रेफरन्स देणार आहे. तिथं मॅटर करतं की तुम्ही कसे आहात, तुमच्याकडे काय प्लस पॉईंट्स आहेत, बरं तुमचे निगेटिव्हज काय आहेत, मग ते तुम्हाला माहिती आहेत का. या सगळ्याच गोष्टी आहेत. मग कॉम्पिटिशन आहे तर मग कॉम्पिटिशनच्या व्यतिरिक्त आपण वेगळं काय करतोय. मग मी चहाचं दुकान जरी टाकायचं म्हटलं तर मग मी चहामध्ये काही वेगळं केलं का. मग मी गुळाचा चहा टाकायचा आहे तर मग गुळामध्ये वेगळ्या प्रकारचं सेंद्रिय गुळ आणलंय का. मग ह्या गोष्टी विचार करता आल्या पाहिजेत सुरुवातीला. कॉम्पिटिशन आहे याचं बर्डन घेऊन जर बिझनेस चालू करत असेल तर मग तो बिझनेस रन नाही होणार. कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशनला मला बीट करून पुढे जायचं आहे तर मग तो बिझनेस रन होणार. तसंच जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर पिझ्झाचे एवढे जॉईंट्स आहेत. मॅकडोनल्ड्स पिझ्झा हट आहे, डॉमिनोज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता नवीन नवीन येत आहेत मार्केटमध्ये, तरी पण अजून फ्रँचायझीस बाकीच्या लोकांचे पण सेल होत आहेत ना. इवन जनरल म्हणजे जे छोटे छोटे स्टॉल्स आहेत त्यांच्या पण पिझ्झाच्या गाड्या लागत आहेत आणि तिथं पण सेलिंग होतंय. मग कॉम्पिटिशन जेवढं आहे तेवढंच कस्टमर पण आहे. बरोबर. आपल्याकडं 140 कोटीची लोकसंख्या आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला किती कस्टमर्स लागणार आहेत हा विचार करायचा आहे. आणि ते कस्टमर्स आणण्यासाठी आपण काय आपल्याबद्दल सांगणार आहे. आणि प्रत्येकजण आज मार्केटमध्ये जरी बघितलं आपण, आज तुझा विचार केला मी, तू आज एकाच ठिकाणी चहा पितो का रेग्युलर. तुला आवडणारा एक ठिकाण असेल पण तू कंटिन्यू तिथंच पितो का. नाही, मी ट्राय करतो वेगवेगळे. मग आपल्याला तसा कस्टमर मिळणारच आहे ना. कॉम्पिटिशनचा एवढा का विचार करायचा, त्याचा पण कस्टमर मला मिळणार आहे. मग मी माझ्याबद्दल मी चांगलं काय देतोय, माझ्या बाजूने मी चांगलं काय देतोय त्याच्यावरती ते ठरणार आहे की तो माझ्याकडे रिपीटेड किती वेळा येणार आहे. याच्यातनं कॉम्पिटिशनला आपण बीट करू शकतो. बरोबर. आणि कॉम्पिटिशन प्लस कोलॅबरेशन या दोन्ही गोष्टी जर फॉलो करता आल्या तर सगळ्यात बेस्ट. नक्की सक्सेसफुल म्हणजे तुम्हाला मिळणारच. येस. त्या कॉम्पिटिशनच्या गाड्यात अडकणारच नाही तुम्ही. नाही. तर धन्यवाद सर, तुम्ही आज सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. म्हणजे लोकांची ऑडियन्स आपली जे बघणारी आहेत त्यांना बिझनेस स्टार्ट कसा करायचा, स्टार्ट करायच्या आधी काय फेजेस असतात आणि त्यात परत पर्सनल लेवलला काय प्रॉब्लेम असतात, सायकोलॉजिकल लेवलला, बरोबर, फॅमिली सोबत म्हणा किंवा ऍक्च्युअल म्हणजे प्रॅक्टिकली आपण काम करायला जातो, उतरतो तेव्हा काय प्रॉब्लेम असतात, लिस्टिंग कशी करायची, सगळे जे आपण पॉईंट्स कव्हर केले फ्रॉम स्टार्ट टू एंड. आणि तरी पण जर काही पॉईंट्स राहिले असतील तरी ऑडियन्स आपल्याला कमेंटमध्ये सांगालच, कारण एका पॉडकास्टमध्ये सगळ्याच गोष्टी नाही होऊ शकत. म्हणून ऑडियन्स आपल्याला कमेंट्समध्ये रिॲक्शन देलच. आणि धन्यवाद सर, तुम्ही आलात पॉडकास्टला. थँक्यू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रमैत्रिणींनो, आणि आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल तेवढे आपले नंबर्स वाढतील आणि नंबर्स वाढले तर अजून चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून नक्कीच चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.